नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वीच्या गणित भाग 1 मधील चौथा धडा अर्थनियोजन हा पाहणार आहोत। आपल्या देशामध्ये अर्थनियोजन करण्यासाठी एक कर प्रणालीचा अवलंब केला जातो आणि तीच कर प्रणाली म्हणजे कोणती आहे? जीएसटी। कोणती आहे? जीएसटी। तिलाच मराठीमध्ये काय म्हणतात? वस्तू व सेवा कर, गुड्स सर्व्हिस टॅक्स। गुड्स सर्व्हिस टॅक्स, गुड्स सर्व्हिस टॅक्स म्हणजे वस्तू सेवा व कर। वस्तू सेवा व कर। गुड सर्व्हिस टॅक्स हे दोन प्रकारे आपल्या राज्यामध्ये अवलंबले जाते। त्याचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे सीजीएसटी आणि दुसरा म्हणजे काय? एसजीएसटी। एक काय आहे? सीजीएसटी। एक कुठला आहे? सीजीएसटी आणि दुसरा आहे तो एसजीएसटी। सीजीएसटी म्हणजे काय? हा केंद्र स्तरावर अवलंबला जातो। आपल्या देशाच्या स्तरावर, केंद्राच्या स्तरावर जो कर आकारला जातो त्या कराला काय म्हणतात? सीजीएसटी कर। त्या कराला काय म्हणतात? सीजीएसटी कर। जो केंद्राच्या ठिकाणी अवलंबला जातो, केंद्राच्या ठिकाणी जो कर लावला जातो त्या कराला काय म्हणतात? सीजीएसटी कर। आणि एसजीएसटी म्हणजे काय? जो आपल्या राज्य स्तरावर जो कर लावला जातो त्याला म्हणायचं एसजीएसटी। कुठं? राज्य स्तरावर। कुठं लावला जातो? राज्य स्तरावर। सीजीएसटी म्हणजे काय? सेंट्रल गुड्स सर्व्हिस टॅक्स। एसजीएसटी म्हणजे काय? स्टेट गुड्स सर्व्हिस टॅक्स। चला तर आपण हे उदाहरणाच्या द्वारे पावन मेडिकल औषधांचा पुरवठा करतात। पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात। त्यांच्या दुकानातील काही औषधावर जीएसटी किती? 12% लावला आहे। जीएसटी किती? 12% आहे। तर एसजीएसटी आणि सीजीएसटी काढा। बघा, पावन मेडिकल्स मध्ये औषधांवर जीएसटी किती लावलाय आपला? 12%। किती लावलाय? 12%। आपल्याला काढायचं आहे काय? सीजीएसटी। सीजीएसटी आणि काय काढायचं आहे? एसजीएसटी काढायचं आहे। आता बघा, सीजीएसटी आणि एसजीएसटी हे काय असतात? समान असतात। तर आपल्याला जीएसटी दिलेला आहे, जीएसटी वरून काय करायचं आहे आपल्याला? एसजीएसटी आणि सीजीएसटी काढायचं आहे। तर बघा, सीजीएसटी काढायचं सूत्र काय? बघा, सीजीएसटी बरोबर जीएसटी भागिले 2। आता आपला जीएसटी किती दिलाय? 12। 12 भागिले 2, बेके बे, बेसक्क 12। म्हणजे सीजीएसटी किती आला? 6%। सीजीएसटी किती आला? 6%। सीजीएसटी किती आला? 6%। म्हणून आता बघा, सीजीएसटी बरोबर एसजीएसटी म्हणजे सीजीएसटी आणि एसजीएसटी काय असतो? समान असतो। म्हणून एसजीएसटी किती येणार आता? सीजीएसटी 6%, तर एसजीएसटी किती येणार? 6%। एसजीएसटी पण किती येणार? 6%। समजलं? जर पावन मेडिकल्समध्ये काही औषधांवर जीएसटी 12% देत असतील तर सीजीएसटी आणि एसजीएसटी किती येईल? 6%। म्हणजे त्यांच्या औषधावर सुद्धा औषधावर सीजीएसटी आणि एसजीएसटी किती लावलाय? 6% लावला आहे। इथपर्यंत समजलं पहिलं गणित। आता दुसरं गणित, एका वस्तूवरील सीजीएसटीचा दर किती आहे? 9% आहे। सीजीएसटीचा दर किती आहे? 9% आहे। तर आपल्याला काय करायचं आहे? एसजीएसटी आणि सीजीएसटी जीएसटी काढायचा आहे।
HGST आणि काय करायचं आहे GST. एका वस्तूवरील CGST किती आहे 9%. एका वस्तूवरील CGST किती आहे 9%. आपल्याला काढायचं काय आहे HGST काढायचं आहे. HGST किती आहे ते काढायचं आहे आणि GST किती आहे ते काढायचं आहे. आता बघा CGST आणि HGST समान असते ते आपल्याला माहीत आहे. म्हणून पहिला काय येणार CGST बरोबर HGST. म्हणून HGST बरोबर किती आलं 9%. HGST बरोबर किती आलं 9%. म्हणून GST बरोबर HGST आपण किती काढला 9% काढला. GST बरोबर 2 गुणुले CGST. 2 गुणुले CGST. 2 गुणुले बरोबर CGST किती आहे 9%. म्हणून 2 9 18. GST बरोबर किती आलं 18%. GST बरोबर किती आला 18%. समजलं. चला तर मेयर्स रिअल पेंटने प्रत्येकी 2800 करपात्र किमतीने पेंटचे डबे विकले. काय केले त्याने 2800 किमतीने 2 पेनचे डबे विकलेले आहेत. आणि GSTचा दर किती लागला आहे 28%. किती डबे विकलेले आहेत त्यांनी पेनचे 2 डबे विकलेले आहेत. किती डबे विकलेले 2 डबे विकलेले आहेत. प्रत्येकी एक डबा कितीला आहे प्रत्येकी एक डबा 2800ला आहे. कितीला आहे 2800ला. कितीला आहे 2800ला. आणि त्याच्यावर GST किती लावला आहे 28%. GST किती लावला आहे 28%. तर आपल्याला काय करायचं आहे तर करपात्र कर बीजकामध्ये GST आणि CGST किती भरावा लागेल. कर बीजक CGST व GST किती हे आपल्याला काढायचं आहे. आता बघा डबे किती विकले आहेत त्याने 2 डबे. म्हणजे आपली करपात्र किंमत किती येणार बघा बरं. करपात्र किंमत बरोबर 2 गुणुले 2800 म्हणजे 5600 येणार. करपात्र किंमत किती येणार 5600. पहिला बघा GSTचा दर किती आहे 28% आहे. GSTचा दर किती आहे 28%. GSTचा दर किती आहे 28%. म्हणून CGST आणि HGST किती झालं बघा. CGST बरोबर HGST बरोबर किती आलं 14%. GSTच्या निम्म काय असतं CGST आणि GST असतं HGST असतं. म्हणून किती झालं 14% झालं. तर आपण CGSTची कर बीजक किंमत काढत असताना ती कशी काढायचं बघा. CGST बरोबर करपात्र किमतीच्या 14%. करपात्र किमतीच्या 14%. करपात्र किमतीच्या काय 14% आहे. करपात्र किमतीच्या 14%. म्हणून करपात्र किंमत किती आहे आपली 14/100 गुणुले करपात्र किंमत किती आहे 5600. शून्याला शून्य गेले राहिले किती 56 गुणुले 14. 14 गुणुले 56 बरोबर किती आलं 784. किती आलं 784. म्हणून कर बीजकात बघा कर बीजकात CGST व HGST
प्रत्येकी किती 784 रुपये इतका काय जातो आकारला जातो. इतका काय आकारला जातो. आकारला जातो. समजलं. बघा पेनचे डबे किती विकले होते त्यांनी 2 विकले होते. प्रत्येकी एक डब्याला किती 2800. GST किती होता 28%. कर विजक GST आणि SGST काढायचं होतं आपल्याला. तर करपात्र किंमत बरोबर 2 गुणुले 2800 म्हणजेच करपात्र किंमत किती आला 5600. इथं 2 का गुणुले केलं कारण डबे किती विकलाय त्यानं 2 विकलाय आणि एक डबा कितीला आहे 2800ला. म्हणून ती पूर्ण किंमत आपण करपात्र किमतीमध्ये धरायचं. करपात्र किंमत किती आली 5600. GST बरोबर 28% म्हणजे SGST आणि CGST किती आला 14%. मग CGST बरोबर काय CGST किती रुपये होणार ते आपल्याला काढत असताना काय करायचं CGST बरोबर करपात्र किमतीच्या काय येणार 14% येणार. बरोबर 14/100 गुणुले 5600. आपली करपात्र किंमत किती आहे 5600 म्हणून 5600 घेतलं. शून्याला 0 गेलं राहिले किती 14 गुणुले 56. 6 चौक 24. 2 गेले हातच्याला 6 1 6 6 4 8 म्हणजे किती आला 784 इतका काय आला. आपण गुणाकार साईडला करून बघूया. 56 गुणुले 14. 6 चौक 24. 2 गेले हातच्याला 5 चौक 20. 20 आणि 2 22. 0 0 6 1 6 5 1 5. दोन्हींची बेरीज 4 अधिक 0 4. 6 आणि 2 8. 5 आणि 2 7. 784. बघा आपलं आलं काय उत्तर 784. कर विजेकात CGST व SGST प्रत्येकी 784 रुपये इतका काय जातो आकारला जातो. समजलं. आता आपण पुढचं घेऊया. एका रिस्टवॉच बेलची करपात्र किंमत 586 रुपये आहे. 586 करपात्र किंमत किती आहे रिस्टवॉच बेलची करपात्र किंमत. रिस्टवॉच बेलची करपात्र किंमत. करपात्र किंमत किती आहे 586 रुपये. तर त्याच्यावर GSTचा दर किती आहे 18%. GSTचा दर किती आहे 18%. GSTचा दर किती आहे 18% आहे. तर ग्राहकाला किती रुपये द्यावं लागेल. ग्राहकाला किती रुपये द्यावे लागेल. ग्राहकाला किती रुपये द्यावे लागेल. किती रुपये द्यावे लागेल हे आपल्याला काढायचं आहे. ग्राहकाला किती रुपये द्यावे लागेल. बघा आपल्याला GST काढायचा आहे. आता 586 वर GST किती बसली ती काढायचं आहे. म्हणून GST बरोबर करपात्र किमतीच्या 18%. करपात्र किमतीच्या 18%. 18/100 गुणुले 586 गुणुले 586. आता आपल्याला ह्या 100 भाग जात नाही म्हणून आपण काय करायचं 586 गुणुले 18 करायचं. आता बघा इकडेच करून घेऊया आपण गुणाकार. 586 गुणुले 18. 8 संख 48. 8 8 64. 64 आणि 4 68. 6 गेले हातच्याला. 8 पंचे 40. 40 आणि 46. एक घर बाद. 6 1 6. 8 1 8. 5 1 5 अधिक 8 आणि 0 8. 8 आणि 6 14.
8 आणि 6 14 आणि 1 15, 1 गेले आजच्याला, 4 आणि 1 5, 5 आणि 5 10. की त्याला 10,548, 10,548 भागिले 100 आहे तसं. आता काय करायचं, हे 100 भागिले आहे म्हटल्यावर काय करायचं आपण, 100 भागले असता इथं काय करायचं, 2 घरं सोडून काय करायचं, पॉईंट द्यायचा. 105.48 म्हणजे GST किती लागला आपला, 105 रुपये 48 पैसे इतका काय लागला आपला, GST लागला. GST बरोबर 105.48 रुपये का लागला. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, ग्राहकाला द्यावी लागणारी एकूण किंमत काढायची आहे. ग्राहकाला द्यावी लागणारी एकूण किंमत, म्हणून ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम, बरोबर करपात्र किंमत अधिक GST. करपात्र किंमत किती आपली बघा, करपात्र किंमत किती काढलो आपण, 586 अधिक 105.48 यांची बेरीज करायची. आता 48ला 48 पॉईंट आहे तसं घ्यायचं, पॉईंट 6 आणि 5 11, 1 गेले आजच्याला, 8 आणि 1 9, 5 आणि 1 6, 691.48 म्हणजे ग्राहकाला किती रुपये द्यावं लागणार, 691.48. ग्राहकाला 691 रुपये 48 पैसे इतके काय लागणार, रक्कम द्यावी लागणार. समजलं. आता हे पुढचं गणित घेऊया. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला 1.5 टनाचा व करासह 51,200 रुपये किमतीचा एअर कंडिशन पुरवला. जी AC आहे त्या ACची एकूण किंमत किती आहे बघा, ACची एकूण किंमत 51,200. एकूण किंमत म्हणजे AC करासह किती रुपयाला दिलाय, 51,200 रुपयाला. कितीला दिलाय, 51,200 रुपयाला. तर एअर कंडिशनवरील CGSTचा दर किती आहे, 14%. CGST किती दिलेला आहे, 14%. CGST किती दिलेला आहे, 14%. तर कर विजेकात खालील बाबी किती दर्शवल्या आहेत ते काढायचं आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, SGSTचा दर काढायचा आहे. SGSTचा दर किती ते काढायचं आहे. त्यानंतरनं GSTचा दर काढायचा आहे. तो माहीत नाही आपल्याला, तो काढायचा आहे. त्यानंतरनं करपात्र किंमत काढायची आहे ACची करपात्र किंमत. त्यानंतरनं बघा GSTची एकूण किंमत, GSTची एकूण किंमत किती आहे, एकूण रक्कम. त्यानंतरनं CGSTची रक्कम आणि SGSTची रक्कम. CGST रक्कम आणि काय करायचे, SGST रक्कम काढायचे. आपण प्रथम काय करू, SGSTचा दर किती ते काढू. SGSTचा दर किती ते काढू. बघा CGSTचा दर पहिला काय काढायचा आहे आपल्याला, CGSTचा दर काढायचा आहे. CGST बरोबर किती आहे आपल्याला, 14% दिलेला आहे. CGST बरोबर किती दिलेला आहे, 14%. परंतु SGST बरोबर CGST
म्हणजे CGST बरोबर HGST आहे. म्हणजे HGST आणि CGST काय आहे? समान आहे. CGST बरोबर HGST. CGST बरोबर HGST. CGST बरोबर HGST दोन्ही काय आहेत? समान आहेत. म्हणून HGST किती आला? 14%. HGST किती आला? 14%. HGST किती आला? 14%. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? GSTचा दर काढायचा आहे. म्हणून GST बरोबर काय ते आलाय? GST बरोबर 2 गुणुले CGST. 2 गुणुले CGST. CGST किती आहे? 14 आहे. म्हणून 2 गुणुले 14 बरोबर किती आला? 28. म्हणजे HGSTचा दर किती आहे? 28%. GSTचा दर किती आहे? 28%. GSTचा दर किती आहे? 28%. GST बरोबर 2 गुणुले CGST. मग CGST आपल्याला किती दिला आहे? 14% दिला आहे. म्हणून 2 गुणुले 14 बरोबर किती झाला? 28%. 2 गुणुले 14 किती झाला? 28%. आता बघा, आपल्याला करपात्र किंमत काढायची आहे. आपल्याला करपात्र किंमत माहिती आहे का? नाही. म्हणून एअर कंडिशनची एकूण किंमत, एसीची एकूण किंमत बरोबर करपात्र किंमत अधिक GST. अधिक काय? GST. करपात्र किंमत किती आहे? माहीत नाही आपल्याला, म्हणून X घेऊया. GST किती आहे? 28/100. 28/100 X. 28/100 X. म्हणून आणि एकूण किंमत किती आहे? 51,200. 51,200. म्हणून बघा आता काय झालं? 0.X अधिक 0.28 गुणुले X. 51,200 बरोबर हे अधिक केलं म्हणजे 1.28. इथं काय नाही म्हणजे काय? 1 आहे तिथं. 1.28 X. 51,200. म्हणून बघा X बरोबर 51,200 भागिले काय आलं? 1.28. आता हे काय करायचं? पॉईंट घालवायचं आणि हे 2 घरं सोडून पॉईंट दिलेला आहे. हा पॉईंट गेल्यानंतर इथं काय आहे ना? 2 शून्य वाढणार. 51,200 वरती 2 शून्य वाढवलं कारण खाली आपण पॉईंट काढणार आहे, काढून टाकणार आहे, म्हणजे 128 झालं. 128च्या पाड्यामध्ये आता यासाठी आपल्याला काय करायचं आहे? 128चा पाडा यायला पाहिजे. आता 128च्या पाड्यामध्ये 512 किती नंबरला आहे? आता समजा मी 128 गुणुले 4 करून बघते, कारण मला वाटते लास्टला 2 आहे म्हटल्यावर 4चा पाडा बसेल, म्हणून 128 गुणुले 4 केले. 8 चौक 32, 3 गेले हातच्याला, 4 दोन्ही 8, 8 आणि 3 11, 4 एके 4, 4 आणि 512 म्हणजे 128 चौक 512 आहे. 128च्या पाड्यामध्ये 4 नंबरला काय आहे? 512 आहे. म्हणजे 128 एके 28, 128 चौक 512 हे वरचे शून्य आहे तसे घ्यायचं, म्हणजे शून्याचा भाग लागला. किती आला आन्सर? X बरोबर 40,000. किती आलं? 40,000. म्हणजे करपात्र किंमत आपल्याला किती मिळाली? 40,000. करपात्र किंमत किती मिळाली आपल्याला? 40,000. करपात्र किंमत किती मिळाली आपल्याला? 40,000. इथंपर्यंत समजलं? पुढचं बघा.
आपल्याला करपात्र किंमत काढला तर आपण आता GSTची एकूण किंमत काढायची आहे. GSTची एकूण किंमत. आता GSTची एकूण किंमत काढत असताना हा 2 नंबर 3 नंबरचा हा झाला. 4 नंबरला आपण काय करायचं, GSTची CGSTची एकूण किंमत एकूण किंमत GSTची एकूण किंमत बरोबर किती होणार. आपली GST किती आहे 28%. GST किती आहे 28%. GST किती आहे 28%. म्हणजे CGSTची एकूण किंमत बरोबर करपात्र किमतीच्या 28%. करपात्र किमतीच्या काय होणार 28%. म्हणून 28/100 गुणुले 40,000 गुणुले काय होणार 40,000. शून्याला शून्य गेले, राहिले 400 गुणुले 28. 28 गुणुले 400 किती होणार बघा बरं. GST 8 चोक 32, 3 गेले हातच्याला, शून्याशी शून्य आहे तशी. 8 चोक 32, 3 गेले हातच्याला, 4 दुनी 8, 8 आणि 3 11. 11,200 हे काय होणार GST होणार. GST वरील रक्कम किती झाली, GSTची एकूण रक्कम किती झाली 11,200. 11,200. आता याच्या पुढील आपली कोणती 2 गणित राहिली, HGST आणि CGST आणि HGSTची रक्कम. CGSTची आणि या HGSTची रक्कम काढायची आहे. तर आपण ती CGST बरोबर HGST आणि CGST काय असते, दोन्ही समान असतात. म्हणून CGST बरोबर GST भागिले GSTची रक्कम भागिले 2. आता GSTची रक्कम किती काढली आपण 11,200 भागिले 2. बे 1 बे, बे 5 10, 1 उरलं, बे 7 12, वरचे 2 शून्य आहे तसं, म्हणजे किती आलं 5,600. म्हणजे CGST बरोबर किती आलं 5,600. 5,600. आणि म्हणून HGST बरोबर किती आला 5,600. हा काय झाला 5 नंबर आणि 6 नंबर दोन्ही पण आपण काय काढलो इथं गणित. समजलं. बघा आपल्याला ACची एकूण किंमत 51,200 दिली होती. त्यामध्ये CGST 14%, HGST दर काढायचं होतं, GSTचा दर काढायचा होता, करपात्र किंमत. आता प्रथम आपण काय केलं HGST काढून घेतलं, कारण CGST बरोबर HGST असते. CGST 14% दिले तर HGST किती असणार 14% असणार. म्हणून GST बरोबर काय केलं आपण 2 गुणिले CGST केले. CGST किती दिला आहे आपला 14%. 14%ला 2 गुणल्यावर किती आला 28%. म्हणजे GST आपल्याला 28% मिळाला. करपात्र किंमत काढली. करपात्र किंमत किती आली आपली 40,000 आली. GSTची रक्कम 11,200 आली. आणि HGST आणि CGST किती आलं 5,600 इतकी आली. गणित समजलं. नेक्स्ट प्रॉब्लेम, नेक्स्ट उदाहरण आपण पाहू. प्रसादने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्समधून 4,000 रुपये छापील किमतीचे वॉशिंग मशीन विकत घेतले. त्यावर दुकानदाराने 5% सूट दिली. बघा 40,000 रुपयाची त्यांनी काय केली वॉशिंग मशीन घेतली आणि त्यावर त्या दुकानदाराने 5% सूट दिली. आणि GSTचा दर किती आहे त्याच्यावर 28% आहे. तर प्रसादला वॉशिंग मशीन किती रुपयास मिळाले. तर प्रसादला वॉशिंग मशीन किती रुपयास मिळाले. कर बीजकामध्ये GST आणि HGSTचे किती रुपये असेल ते काढा. आता वॉशिंग मशीनची छापील किंमत किती दिलेली आहे आपल्याला 40,000 रुपये. वॉशिंग मशीनची छापील किंमत किती आहे छापील किंमत
40,000 रुपये. छापील किंमत 40,000 रुपये. त्याच्यावरची सूट किती आहे? 5%. छापील किमतीवरील सूट 5%. 5% आहे. तर सुटीची रक्कम काढू आपण पहिला. 5% सूट आहे म्हणलं, छापील किमतीवरील सुटीची रक्कम पहिला काढून घेऊ. छापील किमतीवरील सुटीची रक्कम काढू पहिला. सुटीची रक्कम बरोबर छापील किमतीच्या 5%. छापील किमतीच्या 5%. छापील किमतीच्या 5% म्हणून 40,000 गुणुले 5/100. 2 शून्य गेले, राहिले किती? 4 पंचे 20 आणि हे वरचे 2 शून्य. त्याले 2,000 रुपये. सूट किती मिळाली? 2,000 रुपये. किती मिळाली? 2,000 रुपये. म्हणून वॉशिंग मशीनची करपात्र किंमत. वॉशिंग मशीनची करपात्र किंमत किती येणार बघा? वॉशिंग मशीनची करपात्र किंमत. तर छापील किंमत वजा सूट रक्कम. छापील किंमत वजा सूट रक्कम. छापील किंमत वजा सूट रक्कम. छापील किंमत किती आहे? 40,000. छापील किंमत किती आहे? 40,000 वजा सुटीची रक्कम किती आहे? 2,000. 2,000 वजा करू. 40मधून 2,000 गेले, किती आले? 38,000 रुपये. म्हणजे करपात्र किंमत किती झाली आपली? 38,000 रुपये. करपात्र किंमत किती झाली? 38,000 रुपये. तर आपल्याला काय काढायचं आहे? करपात्र किंमत. तर वॉशिंग मशीन किती रुपयास मिळाली आहे? GSTचा दर किती आहे? 28%. आता GSTचा दर किती आहे? 28%. म्हणून आता GSTची रक्कम काढूया. GSTची रक्कम बरोबर करपात्र किमतीच्या 28%. करपात्र किमतीच्या 28%. 28%. करपात्राची किंमत किती आहे? 38,000 रुपये. गुणुले 28/100. शून्याला शून्य गेलं, शून्याला शून्य गेलं. 380 गुणुले 28. आपण साईडला हे गुणाकार करून बघू. बघा, 380 गुणुले 28. 0 0 8 8 64. 6 गेले आजच्याला. 8 त्रिक 24. 24 आणि 6 30. एक घर बाद. 2 अशी 0 अशी 0. 8 दोन्ही 16. 1 केले हातच्याला. 3 दोन्ही 6. 6 आणि 1 7. यांची बेरीज करू आपण. 4 6 7 आणि 3 10. म्हणजे 10,640. हे काय बसलं? GST बसली. GSTचा रक्कम किती बसली? 10,640. ही काय? GSTची रक्कम किती काढली आपण? GSTची एकूण रक्कम किती काढलो आपण? 10,640. आणि आपली करपात्र किंमत किती आहे? 38,000 रुपये. करपात्र किंमत किती आहे? 38,000 रुपये. तर आपल्याला CGSTची रक्कम काढायची आहे. CGST आणि HGSTची रक्कम काढायची आहे. CGST आणि काय करायचे? HGSTची रक्कम काढायची आहे. मग CGSTची रक्कम बरोबर GST भागिले 2. आता GST किती काढला आहे आपण? 10,640.
भागिले 2, बे एके बे, बे पंचे 10, बेन त्रिक 6, बे दोन्ही 4, शून्याशी शून्य म्हणजे 5320. हे काय झालं? CGSTची रक्कम आली. मग CGSTची रक्कम 5320 आहे. तर CGST आणि HGST बरोबर काय असतात? समान असतात. काय असतात? समान असतात. म्हणून HGST बरोबर किती आलं? 5320. किती आली? 5320. HGST आणि CGST किती आलं? 5320. मग म्हणून वॉशिंग मशीनची खरेदी किंमत बरोबर, आता लास्टला आपल्याला शेवटची पायरी आली बघा, वॉशिंग मशीनची खरेदी किंमत बरोबर करपात्र किंमत अधिक CGST अधिक HGST. CGST अधिक HGST. मग आता करपात्र किंमत किती आहे? 38,000 रुपये अधिक 5320 अधिक 5320 म्हणजे 10,640. आता बघा, शून्याशी शून्य, शून्य शून्य शून्य, 2 आणि 2 4, 0 4 आलं, 3 आणि 3 6 6, 5 आणि 5 10, 5 आणि 5 10, 10 आणि 1 8 18, 5 आणि 5 10 आणि 1 18, 1 गेले हातच्याला, 1 गेले काय झाले? हातच्याला. 3 आणि 1 4 म्हणजे 48,640 ही काय झाली? वॉशिंग मशीनची एकूण खरेदी किंमत झाली. म्हणून वॉशिंग मशीनची एकूण खरेदी किंमत बरोबर वॉशिंग मशीनची एकूण खरेदी किंमत बरोबर किंमत बरोबर 48,640 रुपये इतकी काय झाली? एकूण किंमत आली. या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 4.1 मधील सर्व उदाहरणं पाहिले आहेत. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण सराव संच 4.2 मधील उदाहरण पाहणार आहोत. थँक्यू.